सध्या आपण जो टॉपिकवर सध्या बोलत आहोत की ओव्हर थिंकिंग. मागच्या व्हिडिओत आपण कळलंय, आपल्याला लक्षात आलंय की ओव्हर थिंकिंग ब्रेनचा, मेंदूचा आपला कुठला भाग करतो. आणि जेव्हा तो सतत ऍक्टिव्ह राहतो, म्हणजे त्याला साधारण सगळ्याच बाजूनी जेव्हा रिस्क दिसत असतं, कुठल्या प्रकारची अनिश्चितता दिसत असते, त्यावेळेस ब्रेनचा जो खूप रॅशनल थिंकर, जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो आहे, मेंदूचा आपला पुढचा भाग, समोरचा भाग, तो थोडासा कमी वापरात येत असतो किंवा तो ऍक्टिव्ह कमी होतो. त्याच्यामुळे आपलं थिंकिंग, जे नॉर्मल थिंकिंग, जो नॉर्मल एक प्रॉब्लेम आला आहे तो विचारपूर्वक सोडून सॉल्व्ह करून त्याचा रिझल्ट आणणं, जे प्री फ्रंटल कॉर्टेक्स करतं, ते ते न करता तो ॲमेग्डेला ॲज अ रिस्क विचार करून ते ओव्हर थिंकिंगकडे नेतो. आणि ओव्हर थिंकिंग, एन्झायटी हेच त्याचं कारण आहे की त्याच्याने एन्झायटी तयार होते आणि आपण त्या चक्रात अडकत जातो. छोटं उदाहरण सांगते. सध्या चाललेलं युद्ध, युद्ध कुठले देशांमध्ये चाललंय आणि त्याच्या झळा कोणाला पोचणार आहेत. डेफिनेटली ह्याचा आपल्या परिणाम, आपल्या हेल्थवरती परिणाम होत आहे. आणि त्याच्यात आपण स्वतःला किती बॅलन्स ठेवून एक रॅशनल थिंकिंग करून आपण स्वतःच्या हेल्थवरती किती चांगला त्याचा फायदा करून घेऊ शकतो, ह्याच्यावर मी डेफिनेटली पुढे जाणार आहे.